कधीकधी रक्तांच्या नात्यांची किंमत शब्दात मोजता येत नाही. कधीकधी कर्तव्याची खरी ओळख बंदुकीत नाही तर बलिदानात दिसते. अशीच एक थरारक हृदय पिळवटून टाकणारी पण आशेचा प्रकाश देणारी घटना कल्याणमधून समोर आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याच्या धाकट्या भावावर मृत्यूची सावली येऊन ठेपली होती. यकृत निकामी झाल्यामुळे प्रत्येक श्वास त्याच्यासाठी संघर्ष बनला होता. घरात चिंता, डोळ्यात भीती आणि मनात प्रश्नच प्रश्न. तो वाचेल ना? त्या क्षणी वर्दीतला भाऊ पुढे आला. माझं यकृत घ्या पण माझा भाऊ वाचवा. हा निर्णय क्षणाचा नव्हता, तो आयुष्यभराच्या नात्याचा होता. एकीकडे पोलीस म्हणून जबाबदारी तर दुसरीकडे भाऊ म्हणून हृदयाचा आवाज. आणि त्याने हृदयाचाच निर्णय घेतला. स्वतःच्या यकृताचा एक भाग दान करून त्याने धाकट्या भावाला नवजीवन दिलंय. ही जीवन मरणाची लढाई मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयात लढली गेली आहे. डॉक्टर स्वप्नील शर्मा, सल्लागार, लिव्हर ट्रान्सप्लांट व जठरांत्र शल्यविशारद आणि यांच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने अनेक तास चाललेल्या या अवघड शस्त्रक्रियेत यश मिळवलं. ऑपरेशन थिएटरच्या दाराबाहेर प्रार्थना सुरू होत्या आणि आत एक भाऊ दुसऱ्या भावासाठी स्वतःचाच एक भाग सोडत होता. शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. आज दोघांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळतोय. रोज समाजाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणारा हा पोलीस कर्मचारी आज आपल्या भावासाठी देवदूत ठरलाय. शौर्य फक्त रस्त्यावरच नाही तर डॉक्टरांच्या हातात आणि भावाच्या छातीत धडधडणाऱ्या धैर्यातही असतं हे त्याने दाखवून दिलंय. ही घटना फक्त एक बातमी नाही तर नात्यांवरचा विश्वास, त्यागाची ताकद आणि अवयवदानाचं महत्त्व सांगणारी जिवंत कहाणी आहे. आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी महेश गीते, कल्याण. ज्यावेळेस मला समजलं की माझ्या भावाचं लिव्हर डॅमेज झालेलं आहे, डॉक्टर स्वप्नील सरांनी सांगितलं लिव्हर चेंज करावं लागेल. त्यावेळेस मला थोडं पायाखाली जमीन हलवली, मी सरकली. त्यामुळे मी एकदम विचारात पडले की आता माझ्या भावाचा जीव कसा वागायचा. त्यांनी स्वप्नील सरांनी मला कन्व्हिन्स केलं की तुम्ही जर डोनेट केलं तर तुमचा भाऊ वाचू शकतो. आणि खरंच आज त्यांची मी उपकार मानतो की त्यांनी लिव्हर ट्रान्सफर केल्यानंतर माझा भाऊ वाचलेला आहे आणि खूप खूप आनंदी आहे त्याच्यावर. आणि लिव्हर डोनेट केल्यामुळं जो लिव्हर डोनर आहे तर काही प्रॉब्लेम होत नाही. आहे तर थोडा पहिल्यासारखा राहतो, तसंच बाद नंतर पण आहे. त्यामुळे काय एकीकडे आपण बघतो की आजच्या युगामध्ये भाऊ कोणाचा नसतो. पण माझी आई 2003 एक्सपायर झाली. जेव्हा माझे लहान भाऊ होते त्यांना मी लहानाचं मोठं केलं आणि सर्व जबाबदारी माझ्यावर होती. आणि माझ्या प्रश्न पुढे पडला होता की माझ्या भावाला वाचवायचं आहे यामधून. तसंही करून की मी माझ्या आईला वचन दिलं होतं की तिच्या पोरांना काही होऊ देत नाही. त्यात मी शब्द पाळलेला आहे आणि आज भाऊ आहे माझा. तर काय सांगाल, आपली प्रकृती भावाने आपल्याला जे सहकार्य केलेलं आहे त्या संदर्भात काय सांगाल? मी असं सांगेन की आज जरा की पिछली ना मुली आ रहे भाऊ भावाचा नसतो, रक्तातलं नातं असतं. भाऊ हा एक रक्तातला नातं असतो. त्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे. रक्तातलं नातं तर असतं, रक्तातलं नातं ही उपयोगी येऊ शकतं. म्हणजे आजकाल म्हणजे भाऊ भावाला ओळखत नाही, हे नाही. त्यांनी आज माझी जी परिस्थिती, मी आज जिवंत आहे. माझ्या मोठ्या भावामुळे मी आज जिवंत आहे. डॉक्टर स्वप्नील डॉक्टरमुळे जिवंत आहे. त्यांनी पुढाकार घेतला की ज्यावेळेस मला कळलं आणि त्यालाही कळलं किंवा म्हणजे डॉक्टरने सांगितले की असं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला डॉक्टरची आवश्यकता आहे. पण निसंकोचपणे माझ्या भावाने मला तू काळजी करू नको, मी आहे हा शब्द मला खूप हे वाटलं, आधार थांबण्यासारखं वाटलं. सांगण्याप्रमाणे म्हणजे की रक्तातले नाते आणि बाहेरचे नाते त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर डॉक्टर आज लिव्हर ट्रान्सप्लांटला माझे 7 महिने झालेले आहेत. 7 महिने होऊन गेलेले आहेत. आज मी जे उभा आहे स्वप्नील डॉक्टर आणि माझा भाऊ मोठा भाऊ संतोष डॉक्टर यांच्या प्रयत्नाने मी आज ते उभा आहे.